गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे थोडंसं निगेटिव्ह क्लोज आहे. आणि जर युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले आपण तर आता ते थोडेसे लोअरच आपल्याला ट्रेड करताना दिसत आहेत. परंतु काल रात्री आपला जो ADR आहे US मध्ये इन्फोसिसचा, तर तो 4% ग्रीनमध्ये क्लोज आहे आणि आपल्याकडे तो पॉझिटिव्ह डिफरन्स ऑलमोस्ट 2% आसपास दाखवतो आहे. म्हणजे इकडे 2% आसपास त्याला ग्रोथ मिळण्याचे चान्सेस आहेत. आता एवढं सगळं म्हणजे टेक स्टॉक्समध्ये सेलिंग होत असताना US मध्ये अचानक जे काही IT सर्व्हिसेस रिलेटेड कंपनीज आहेत तर त्यांच्यामध्ये बाईंग पाहायला मिळते. इन्क्लुडिंग ओरॅकल असेल, त्यानंतर ॲक्सेंचर असेल, विप्रो किंवा आपल्या बाकीच्या काही कंपन्या आहेत तर त्या ऑलमोस्ट सगळ्याच पॉझिटिव्हमध्ये क्लोज आहेत. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की टेक स्टॉक्समध्ये जे सेलिंग होत आहे तर तेच लोक आता इकडे येऊन बाईंग करत आहेत. तर मग दुसरं काही स्पेसिफिक काही रिझन सापडलेलं नाही आहे की ज्याच्यामुळे असं आपण म्हणू शकतो. आता जर आपण मिडल ईस्टमध्ये पाहिलं तर हॉर्मुझचं टेन्शन अजून इन्क्रीज झालेलं आहे. जे काही US आणि इराणचं युद्ध चालू आहे तर त्याच्यामध्ये एस्कलेशन आपल्याला काल रात्री पुन्हा पाहायला मिळालेलं आहे. आणि इराणने आसपासच्या जे काही देश आहेत तर त्यांच्यावरती बॉम्बिंग करायला सुरुवात केली आहे. प्लस जे हुतीज आहेत तर त्यांनी देखील सौदी अरेबियावरती बॉम्बिंग करायला सुरुवात केली आहे, जे इराणचेच प्रॉक्सी आहेत. आणि हुती अशा ठिकाणी ऑपरेट करतात जिथे हॉर्मुझसारखाच सौदी अरेबियाच्या दुसऱ्या बाजूने जो छोटासा नॅरो सी येतो तर त्याच्या अगदी तोंडालाच ते आहेत. आणि इराणनं सांगितलेलं आहे हुतीजला की जर आमच्या पॉवर प्लांटवरती जर US नं हल्ला केला तर तुम्ही तिकडला जो काही ॲक्सेस आहे तर तो कट करून टाका. त्यामुळे काय होईल माहिती आहे का, की जे काही सौदी अरेबिया ऑइल बाहेर काढू शकतो आहे दुसऱ्या मार्गानं तर ते पूर्णपणे बंद होईल. आणि त्यामुळे ही गोष्ट खूप जास्त पॅनिक करणारी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर बंद करण्यात आलं तर. ओके. आता एवढं सगळं होत असताना फक्त एकच आपण रिलीफ देणारी न्यूज म्हणू शकतो. ती म्हणजे अशी की काल एवढं युद्ध चालू असताना देखील 2024 पासून डिटेन करून ठेवलेले काही अमेरिकन नागरिक होते तर त्यांना काल इराणनं सोडलेलं आहे. आणि ट्रम्पने ह्याला एक गुड जेस्चर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, की आतल्या हातानं चर्चा चालू आहे, नाही असं नाही, परंतु ती बाहेर येताना दिसत नाही. त्यातलं कुठलंही कन्क्लुजन आपल्याला बाहेर येताना दिसत नाही आहे. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत कन्फर्म माहिती येत नाही तोपर्यंत आपण स्टँड घेऊ शकत नाही. जर आता आपण आपल्या मार्केटकडे आलो तर मार्केट 24,000च्या आसपासच मार्केट ट्रेड करत आहे. कुठेही मार्केट जाण्याच्या मूडमध्ये सध्या नाही आहे. त्यामुळे आजही सेम स्टोरी राहणार आहे. 24,000ला सपोर्ट राहील, 24,200च्या आसपास रेजिस्टन्स राहील. जोपर्यंत यातला कुठलाही एक बाजू डेसिसिव्हली ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपण ट्रेंड पाहू शकत नाही. डाऊन साईडला जर आपण पाहायचं म्हटलं तर ॲटलिस्ट 23,900 ब्रेक करून डाऊन साईडला क्लोजिंग आलं पाहिजे डेली बेसिसवर. तर आपण एक फ्रेश लेग ऑफ सेलिंग पाहू शकतो. आणि जर ब्रेकआउट पाहायचं असेल तर ऑलमोस्ट साधारण 24,300च्या वरती क्लोजिंग जर आलं, डेसिसिव्ह क्लोजिंग, तर आपण त्यामध्ये ब्रेकआउट पाहू शकतो. आता जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं काल अगेन 4,000 कोटींचं मॅसिव्ह सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 3,000 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे फार काही आजचा दिवस आपण म्हणू शकतो तेवढा चांगला वाटत नाही आहे, ना इंटरनॅशनल लेवलवरती ना लोकल लेवलवरती. जर आपण इंटरनॅशनली जर अजून पाहिलं तर आज दुपारी ट्रम्पचं स्पीच आहे. आता साहजिकच आहे की वीकेंड जवळ येतो आहे, मध्ये लाँग वीकेंड असल्यामुळे साहजिकच की युद्ध एक्स्कलेट होण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही, की जो आत्तापर्यंतचा पॅटर्न आहे. त्यामुळे मोस्टली मार्केटमध्ये एक आपण काय म्हणू शकतो की सेलिंग प्रेशर पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. परंतु स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र सुरूच राहतील. ज्या कंपन्यांचे रिझल्ट येत आहेत आणि चांगले रिझल्ट येत आहेत, आउटस्टँडिंग रिझल्ट येत आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण बाईंगसुद्धा पाहू शकतो आहे. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी आफ्टर मार्केट रिलायन्सचा रिझल्ट आहे आणि ज्याच्यावरती ऑलमोस्ट पूर्ण भारताचं लक्ष आहे. आणि या वीकेंडमध्ये सुद्धा बँकिंग स्टॉक्सचे चांगल्यापैकी रिझल्ट येणार आहेत. त्यामुळे आपण एक मेजर ॲक्शन सोमवारी मार्केटमध्ये पाहू शकतो. होप सो, पाहूयात काय होतं ते. आता गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण
एक 5 ते 10 पॉईंट हार्डली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. त्यामुळे आता मार्केट ओपन होतं आहे कुठे, त्यापेक्षा क्लोज कुठे होतं याला जास्त महत्त्व आहे, कारण मार्केट अगदी 24,000च्या जवळ आहे. त्यामुळे कुठे क्लोजिंग येतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.